नमस्कार, मी योगी डॉक्टर संदीप डोंगरे. वेलकम टू आवर चॅनल दी अष्टांगा इन्स्टिट्यूट. आज आपण ज्या विषयी बोलणार आहोत खूप छान विषय आहे की तुमची जी फुफ्फुस आहेत, लंग्स, त्याला आपण कसं स्ट्रॉंग करायचं आहे, कसं पॉवरफुल करायचं आहे, आपली ब्रेथ होल्डिंग कॅपॅसिटी कशी वाढवायची आहे आणि फुफ्फुसाचे जे आजार असतात ते प्रिव्हेंट कसे करायचे, त्याच्यापासून लांब कसं राहायचं आहे आणि जर झालं असेल तर ते बरे कसे करायचे. त्यासाठी आपण एक साधी सोपी अशी क्रिया करणार आहोत जी तुम्हाला दिवसातून फक्त 5 मिनिट करायची आहे. तुमचा जास्त वेळ पण लागणार नाहीये. ह्या धकाधकीच्या जीवनात लोकांकडे वेळ जर अजिबातच नाहीये तर हे 5 मिनिटात करायचं आपण प्रोसेस पाहणार आहोत, जे तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी कधीही करू शकता. फक्त एम्प्टी स्टमक एम्प्टी बॉवेल हा नियम लक्षात ठेवायचा आहे. तर कसं करायचं आहे याच्यासाठी तुम्ही असं अर्ध पद्मासन, पद्मासन, सुखासन याच्यात बसू शकता किंवा जर गुडघे वगैरे दुखत असतील तर अगदी खुर्चीवर बसून किंवा बेडवर आरामात बसून सुद्धा करू शकता. फक्त लक्षात ठेवायचं की तुमचा जो पाठीचा कणा आहे तो सरळ असला पाहिजे आणि मान सरळ असली पाहिजे. ठीक आहे. आता कसं करायचं हे बघा. अशा दोन्ही हाताच्या मुठी बनवायच्यात आणि खांद्याजवळ अशा धरायच्यात. त्याच्यानंतर जोरात श्वास घेत आपण हात वर करायचे आणि जोरात श्वास सोडत हात खाली करायचे. ठीक आहे ना. असं म्हणजे फोर्सफुल इनहेलेशन, फोर्सफुल एक्सहेलेशन आणि डोळे बंद करून 30 ते 40 स्ट्रोक आपण करायचे. मी परत एकदा करून दाखवतो. डोळे बंद, 30 ते 40 स्ट्रोक 3 वेळा करायचे. 3 सायकल्स करायची अशी. ठीक आहे. आणि तुम्ही बघाल जर हे तुम्ही केलत नंतर तुम्ही हे 30-40चं थोडं वाढवू शकता. 60 करा, 70 करा. इतकं सुंदर तुम्हाला वाटेल. डोकं इतकं शांत होतं. ह्याच्यामध्ये ही आपण हायपर व्हेंटिलेशनची क्रिया करतो. खूप फास्ट आपलं व्हेंटिलेशन होते. त्याच्यामुळे ऑक्सिजन आपल्या शरीरातला वाढतो. आपल्या ब्रेनला ऑक्सिजनचा चांगला सप्लाय होतो. त्यामुळे ब्रेन काम डाऊन होतो, डिस्ट्रेस होतो. स्ट्रेस रिलीफ, स्ट्रेस मॅनेजमेंटसाठी खूप छान आहे. आपली लंग कॅपॅसिटी खूप छान वाढते. फुफ्फुसांची जी क्षमता असते ती वाढते. आपण जास्त ऑक्सिजन घेऊ शकतो. दीर्घ श्वास प्रश्वास आपल्याला करता येतो. हे हार्टसाठी खूप छान आहे. आपलं हार्टला स्ट्रॉंग करतं. त्यानंतर डायफ्राम किंवा उदरपटल ह्याच्यामध्ये वर खाली जोरजोरात होत असतं. त्याच्यामुळे आपल्या पोटातले जे सगळे अवयव आहेत त्याच्यासाठी चांगलं आहे. डायजेशनसाठी खूप चांगलं आहे. ज्यांना डायबिटीस आहे त्यांनाही ह्याचा खूप छान फायदा होतो. तर असं हे सर्व रोगनाशक आणि सर्वांग सुंदर असं हे प्राणायाम आहे. आणि जसं मी म्हटलं सुरुवातीला, जसं आपण फक्त 5 मिनिट करायचं आहे. सकाळी करा, संध्याकाळी कधीही करा आणि ह्याचे भरपूर फायदे मिळवा. तर असा हा प्राणायाम आपण आज पाहिला. आपण थांबूया इथे. हा आणि असेच व्हिडिओ तुम्हाला हवे असतील तर सबस्क्राईब जरूर करा. थँक्यू. धन्यवाद.